जगात साधारण 200 देश आहे, पण प्रत्येक ग्लोबल इन्व्हेस्टर्स भारताकडेच का बघतो? चला पुढच्या 60 सेकंदात जाणून घेऊयात. पहिलं कारण आहे ग्रोथ. भारत आज जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थेपैकी एक आहे आणि इन्व्हेस्टर्स नेहमी ग्रोथच्या मागे जातात. दुसरं कारण आहे डेमोग्राफिक्स. भारताचं ॲव्हरेज एज आज फक्त 29 वर्ष आहे. याचा अर्थ जास्त वर्किंग पॉप्युलेशन, जास्त इन्कम आणि जास्त स्पेंडिंग. तिसरं कारण भारतात लोक जास्त खर्च करतात. कार, मोबाईल, इन्शुरन्स, म्युच्युअल फंड आणि ट्रॅव्हल. आणि चौथं कारण म्हणजे जगभरातील मोठ्या कंपनीज आता फक्त चायनावर डिपेंडंट राहू इच्छित नाहीत, ते भारताकडे सुद्धा बघत आहेत. त्यामुळे भारताचं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर सुद्धा ग्रो करत आहे. आणि पाचवं कारण म्हणजे डिजिटल इंडिया. डिजिटल पेमेंट्स, युपीआय, आधार हे सगळं भारताला वेगळं बनवतं. म्हणूनच मोठे इन्व्हेस्टर्स फक्त आजचा इंडिया पाहत नाहीत, ते पुढचा 20-30 वर्षाचा इंडिया पाहत आहेत. म्हणूनच इंडिया आज जगातील सगळ्यात मोठ्या अट्रॅक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन पैकी एक मानला जातो. हे आहे विशाल काशीकर आणि हे आहे पायरिंग मराठी. अशाच सोप्या भाषेत इन्व्हेस्टमेंट बद्दल जाणून घेण्यासाठी या चॅनलला फॉलो करा.